मी हा विचार केला की माझ्या विद्यार्थ्यांचे किंवा समाजाच्या आयुष्याचे प्रश्न जर मला सायन्सच्या माध्यमानं सोडवता येत असेल आणि जर मी ते सोडवू शकतोय तर मी चांगला शिक्षक म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकतो. की शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन हे जोपर्यंत पालकांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत आपण शिक्षणातून नोकरच तयार करणार आहोत. तुम्ही तुमचं शैक्षणिक जीवन हे कदाचित खूप साऱ्यांनी गावाकडे खेड्यात मराठी माध्यमाच्या शाळेत घेतलंय तरी तुम्ही आज तुमचं करिअर मेट्रो सिटीत येऊन करताय. बरोबर. मग तुमच्या मनामध्ये ही भीती का आहे की माझा मुलगा याच शाळेत गेला पाहिजे. वेगळ्या वाटा शोधा, सातत्याने तुम्ही नाविन्याचा शोध घेत राहिलं पाहिजे आणि सातत्याने चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. कारण जो चीज आपको चॅलेंज करती है वही चीज आपको चेंज भी करती है. बालाजी सर, तुमचं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू मिस्टर योगेश. तर आज माझ्यासाठी पण खरंच खूप मोठं प्राऊड मोमेंट आहे कारण आपल्या शोवरती आज पहिल्यांदा एक शिक्षक आलेले आहेत. तर मला असं वाटतं की नक्कीच मजा येईल आजच्या पॉडकास्टमध्ये. अगदी नक्कीच. यापुढे खूप सारे मोटिवेशनल टीचरसुद्धा आपल्या श्रीमंत होण्यासाठी, श्रीमंत विचार घेण्यासाठी आणि देण्यासाठी आपल्याकडे जरूर येतील सर. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. सर्व श्रीमंत व्हाच्या श्रोत्यांना मी माझ्या जर्नीची सुरुवात करेन की मी बालाजी जाधव, मी उपशिक्षक आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर पर्यंती, तालुका मान, जिल्हा सातारा, महाराष्ट्रातल्या सर्वात दुर्गम आणि दुष्काळी भागातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत, डोंगरावर असणाऱ्या शाळेत 1ली ते 4थीसाठी मी प्रायमरी टीचर म्हणून काम करतोय. असं खरं तर नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं आणि गरज ही शोधाची जननी असते. त्याप्रमाणे त्या ग्रामीण भागामध्ये आमच्यासमोर ज्या ज्या समस्या येत गेल्या त्या समस्येतून खरं तर आम्ही एका ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला जगभराशी जोडू शकलो आणि त्या ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांच्या मुलांचं शिकणं आणि शिक्षक म्हणून आमचं शिकवणं या दोन्हीही गोष्टी सुलभ, मनोरंजक आणि परिणामकारक व्हाव्या यासाठी आम्ही काही स्वतःच्या मेथड्स, काही टेक्नॉलॉजी, काही स्किल डेव्हलपमेंट असे वेगवेगळे प्रयोग केलेत. तर त्या प्रयोगाची सुरुवात खरं तर 2009-10 इथपासून झाली की जेव्हा आमच्या शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, कम्प्युटर नाही, कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा शिक्षक म्हणून मी अपग्रेड नव्हतो. ओके. फक्त DED केला, नोकरीला लागलो, जे DEDमध्ये शिकलं त्या पद्धतीनं शिकवायचं. म्हणजे जसं सर्व श्रोते तुम्ही आणि आपण सर्व ज्या पद्धतीने शिकलोय नॉर्मली, सर यायचे वर्गात, पुस्तक हातात घ्यायचे आणि वाचून दाखवायचे, मुलं पण जेवढ्या समजेल त्या पद्धतीनं समजून घ्यायचे. पण मग 2-3 वर्ष नोकरी झाल्यावर मी स्वतःला रिव्ह्यू केला. म्हणजे खरं तर प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात स्वतःला 6 महिन्याने 1 वर्षाने रिव्ह्यू करावं. आपण जे काम करतोय ते काम आपण कुठल्या लेवलपर्यंत आलोय, पुढे आपल्याला काय करायचं, याला जे प्लॅनिंग असं म्हटलं जातं. आणि ते केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे शिक्षक म्हणून तर मी सगळ्याच पातळीवर अयशस्वी आहे. ना मुलांना मी कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये सक्सेस केलं आहे, ना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये, ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. आणि मग माझ्यापुढे प्रश्न निर्माण झाला की हे करायचं तर कसं करायचं. आणि मग एक मी सुंदर चित्र पाहिलं होतं. 1-2 चित्र होते खरं तर. त्यातलं पहिलं चित्र असं होतं, कौन कौन बदलाव चाहता है. ओके. सो एव्हरीवन हॅज अ रेज हँड, हम बदलाव चाहते. सेम पिक्चर होता, क्वेश्चन डिफरंट होता, कौन कौन खुद को बदलना चाहता है. आणि डेफिनेटली ॲज अ टीचर म्हणून मी रेज हँड केला आणि तिथून बदलायला सुरुवात करायची. आणि मग ही सुरुवात कशी करायची तर कुठलीही साधनं नाहीत, कुठल्याही फॅसिलिटी नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पण माझं एक खूप चांगलं वैयक्तिक मत आहे, जिथे काहीच नाही ना तिथे सगळं करण्याची संधी आहे. बरोबर. त्यामुळे माझी प्रतिकूल परिस्थिती ही माझी स्ट्रॉंग बाजू झाली. आणि बस नोकरी लागण्यासाठी शिक्षकांना MSCIT करावं लागतं. बरोबर. आणि ते MSCIT फक्त मी तंत्रज्ञानाचा कोर्स केला होता. आणि त्या कोर्सच्या माध्यमातून मग स्वतःचा एक लॅपटॉप खरेदी करून मुलं शाळेत यावी, टिकावी, शिकावी आणि ग्लोबल स्टुडंट व्हावी याच्यासाठी मी स्वतःचे रिसोर्स बनवायला सुरुवात केली. मग एक प्रायमरी टीचर म्हणून तुम्ही स्वतःचे काय रिसोर्स बनवू शकता. 2010-11 गोष्ट आहे की जेव्हा व्हॉट्सॲप नव्हतं, टेक्नॉलॉजी काहीच नव्हती त्यावेळेस. म्हणजे आणि शिक्षण क्षेत्रात तर अगदी नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे माझा स्वतःचा 2010 साली ईमेल ID नव्हता. याहून तुम्ही विचार करा. बरोबर. आणि मग तिथून या छोट्याशा प्रवासाला सुरुवात झाली की मी स्वतःचा लॅपटॉप घेतला,
मुलांना शाळेत येऊन मन लागावं म्हणून आम्ही कलरफुल वर्कशीट्स बनवायला लागलो. ओके. ज्या आज शहरातल्या खूप साऱ्या शाळा आणि शिक्षक विकत घेतात आणि आम्ही त्या स्वतः बनवायला लागलो. बरोबर. आणि मग तिथून आम्हाला कळायला लागलं की युजर का क्रिएटर, तर वापरकर्ते व्हायचं का निर्माते व्हायचं. आणि मग त्या गोष्टीने आम्हाला शिकवलं की वापरकर्ते नाही तर तुम्ही स्वतःचं काहीतरी निर्माण करा. बरोबर. आणि त्या छोट्या छोट्या वर्कशीटच्या माध्यमातून त्या खेड्यातल्या मेंढपाळांच्या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना मजा यायला लागली. मग शिकण्यासाठी नाही पण त्या कागदांपासून विमान बनवायचं, ॲरो बनवायचे, बोट बनवायची, त्यांना गंमत वाटत असेल, गंमत वाटायला लागली. आणि माझा उद्देश होता की त्यांनी असं शिकावं. थोड्या कन्सेप्ट मी चेंज करून घेतल्या होत्या की नुसतं पुस्तकातून शिकण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी शिकावं. आणि मग मी स्वतः थोडंफार गुगलच्या हेल्पने शिकायला लागलो की आपल्याला काय करता येईल एज्युकेशनमध्ये टेक्नॉलॉजी आणून माझं टीचिंग आणि विद्यार्थ्यांचं लर्निंग या दोन गोष्टी जर सोप्या होत असतील तर ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे. बरोबर. मग मी वर्कशीट्स बनवून मुलांना द्यायलो. मग मुलं हळूहळू कागद खेळायला मिळतात म्हणून शाळेत यायला लागली. मेंढ्या मागे जायची, वीटभट्टीवर काम करायची. असा हा प्रवास सुरू असताना मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला शिकलो, PPT. म्हणजे आत्ता माझे विद्यार्थी 30 सेकंदामध्ये कुठलीही PPT बनवतात. अरे वा. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. पण हे आजची कंडिशन आहे. बरोबर. म्हणजे साधारण 10-12 वर्षापूर्वी मला PPT बनवायला 2-2 तास लागायचे. तर हा काळानुसार झालेला बदल आहे. आणि ते PPT बनवून मग मी माझं टीचिंग कसं सोपं होईल हे पाहिलं. पण काही दिवसानंतर मला असं कळलं की नुसतं टीचिंग सोपं होऊन फायदा नाही, तर शिकणं सुद्धा सोपं झालं पाहिजे. ओके. हां, बरोबर. आणि मग आम्हाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हायला म्हणजे खडू फळ्यानं जी बेरीज वजाबाकी शिकवायला मला 4-5 दिवस लागायचे आणि विद्यार्थ्यांना समजायला कदाचित 8-10 दिवस. बरोबर. आणि मी मग ॲनिमेटेड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला लागलो. आणि अशी मजा यायला लागली की मुलांचं लक्ष एकदम ऑडिओ व्हिज्युअल पहा, लहान मुलांना खूप आवडत असतं. बरोबर. आणि मग ते चित्र यायचे, 4 ॲपल यायचे. मी फळ्यावर शिकवायचो 4 बेरीज 3 आणि मग माझ्या पॉवर पॉईंटमध्ये 4 ॲपल यायचे उड्या मार, जम्प मारत 1 2 3 4 मध्ये बेरीजचं चिन्ह यायचं प्लस आणि पुन्हा 3 ॲपल यायचे. मग मुलं कॉन्सन्ट्रेटने ते काउंटिंग करायला शिकले. आणि मग माझं शिकवणं चांगलं व्हायलं, मुलांचं शिकणं सोपं व्हायलं. आणि शेवटी शिक्षणाचा हाच मुख्य हेतू आहे की टीचर म्हणून आमचं शिकवणं सोपं व्हावं आणि विद्यार्थी म्हणून शिकणं सोपं व्हावं. मग वर्कशीट्स बनवले आम्ही, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवले. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे इथे एक दृक्श्रव्य विभाग होता, ऑडिओ व्हिज्युअल डिपार्टमेंट. तिथे शिक्षकांना छोटे छोटे व्हिडिओ क्लिप बनवायला शिकवायचे. ओके. आणि मी पुण्यात येऊन 10 दिवसाचं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रशिक्षण घेतलं तंत्रज्ञानाचं काहीतरी शिकायचं. कधीची गोष्ट? सिंपल, साधारण 2011 मधली गोष्ट आहे. ओके. आणि 2011 साली मी छोटे छोटे व्हिडिओ बनवायला लागलो. आणि जसा 10 दिवसांनी मी गेलो तसा झपाटल्यागत काम करायला सुरुवात केली. बरोबर. कारण त्या गोरगरिबांच्या मुलांचं शिकणं सोपं झालं पाहिजे होतं. शहरातल्या लोकांची मजा आहे हो. शहरातले लोक बाजारात जातात, त्यांच्याकडे फंड असतो, संस्था मोठ्या असतात, त्या कोणीतरी बनवलेलं विकत आणतात. पण आमची जी मजा आहे ना, आम्हीच गहू पिकवतो, आम्हीच आटा बनवतो आणि आम्हीच त्याच्या पोळ्या बनवतो, हा तसा प्रकार आहे. आणि त्याची मजा एक वेगळी असते. तर मी या माध्यमातून, श्रीमंत व्हाच्या माध्यमातून शिक्षकांनाही सांगेन की खरंच वापरकर्ते होण्यापेक्षा निर्माते होण्याकडे लक्ष द्या. कारण त्याचा जो आनंद आम्ही अनुभवला आहे आणि त्याचं यशसुद्धा आम्ही अनुभवलं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग त्या व्हिडिओच्या माध्यमाने माझं शिकवणं परिणामकारक व्हायलं. म्हणजे उदाहरणार्थ 4थीच्या इतिहासात प्रतापगडावरील पराक्रम हा पाठ आहे. तर तो पाठ साधारण 4 ते 5 पेजेसचा आहे, पानांचा आहे. बरोबर. तर तो पाठ साधारण मी 3 दिवस शिकवायचो, तरी पण सगळ्या मुलांना मजेशीर समजायचा नाही. आणि मी त्याचा सुंदर असा 5 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला सर आणि लॅपटॉपवर मुलांना दाखवला. म्हणजे हा फरक आहे. बरोबर. ओल्ड इज गोल्ड म्हणतो आपण, पण हेही म्हणायला हवं, जे जे नवं ते ते आम्हाला हवं. बरोबर. आणि मग नवीन पद्धती स्वीकारून आम्ही व्हिडिओ बनवून माझं शिकवणं, विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं केलं. मुलं शाळेत यायला लागली, आवडीने शिकायला लागली. प्रॅक्टिससाठी मग आम्ही क्वेश्चन्स बँक तयार केल्या, क्वेश्चन पेपर तयार केले. आणि मग हळूहळू मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही प्रिपरेशन करायला लागलो. आणि मग पहिल्या वर्षी आमची मुलं पास झाली. म्हणजे जी मुलं शाळेतच येत नव्हती त्यांचं बेसिक तयार करून 4थी स्कॉलरशिपच्या परीक्षेला तेव्हा खूप महत्त्व असायचं. हो. स्पर्धा परीक्षेला जेव्हा आपल्या शालेय जीवनात पण आणि 10 वर्षापूर्वी पण. आणि मग दुसऱ्या वर्षी आम्ही साधारण 9 मुलं बसवली असतील परीक्षेला. त्यातली 3 मुलं राज्याच्या गुणवत्ता यादीत आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाचा मर्यादितच वापर होता. आणि त्याच्यानंतर मग प्रश्न यायला लागले की
क्वेश्चन बँक बनवायच्या, कंटेंट बनवायचा, यात खूप सारा वेळ चालला. बरोबर. आणि मग त्यामध्येच सातारा पॉलिटेक्निक कॉलेजचे एक डॉक्टर ताटपुंजे सर होते. त्यांनी आम्हाला गुगल फॉर एज्युकेशनचं एक ट्रेनिंग दिलं होतं एका शासकीय प्रशिक्षणात. आणि मग तिथून क्लिक झालं मला की अरे, गुगल इज लाईक टू जी फॉर गुगल, जी फॉर गॉड. बरोबर. काहीही हेल्प करू शकतंय. आणि मग त्यांनी मला त्या कम्युनिटीशी कनेक्ट केलं. खरं तर श्रीमंत व्हाच्या माध्यमातून डॉक्टर ताटपुंजे सरांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितोय की त्यांच्यामुळे मी आज तंत्रज्ञानाचा इतका समृद्ध होऊ शकलो, इतका अग्रेसिव्ह माणूस होऊ शकलो. आणि मी HTML नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली सर त्यावेळेस. हा, म्हणजे खरं तर श्रोत्यांना हे सांगायचं आहे की आय कम्प्लिटेड माय ऑल एज्युकेशन इन मराठी मीडियम स्कूल. आय कम्प्लिटेड माय 11th and 12th फ्रॉम आर्ट साईड. कम्प्लिटेड माय D.Ed फ्रॉम मराठी मीडियम. बरोबर. कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन हिस्ट्री सब्जेक्ट. आय नेव्हर कनेक्टेड टू द टेक्नॉलॉजी. कुठेही मी त्याच्याशी कनेक्ट नाही. पण ऑनलाईन प्रकारे गुगलच्या हेल्पने, गुगलच्या कम्युनिटीच्या माध्यमातून HTML नावाची लँग्वेज शिकलो सर मी. आणि त्यावेळेस स्पर्धा परीक्षेसाठीचं बाजारामध्ये एक सॉफ्टवेअर मिळायचं. MCQ टाईपचे क्वेश्चन यायचे, त्याची किंमत 2.5 लाख रुपये. बापरे. मग आता आमच्याकडे इतक्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेची शाळा, वर्षाला 5,000 फंड येतो, पॉसिबलच नव्हतं. मग 2 पर्याय होते. एक तर ते न करणे आणि मग दुसरा होता स्वतः करणे. आणि मग ती HTML नावाची लँग्वेज शिकून साधारण 2012-13 सालात मी त्या ऑनलाईन टेस्ट HTML लँग्वेजमध्ये बनवायला सुरुवात केली. म्हणजे आज जसं गुगल ड्राईव्हमधून गुगल फॉर्म बनवले जातात, बरोबर, पण त्यावेळेस ते रिव्होल्युशन होतं. याच्यासाठी होतं की त्याचा फायदा माझ्या शाळेला तर झालाच सर, पण त्याच्यासोबतच मी गुगलचा एक ब्लॉग बनवला. तेव्हा मी महाराष्ट्रातला पहिला शिक्षक ठरलो 2012 साली की. आणि त्या ब्लॉगवरती मी हे जे रिसोर्स बनवायचो, वर्कशीट्स आहेत, पॉवर पॉईंट्स आहेत, व्हिडिओज आहेत आणि या ऑनलाईन टेस्ट, त्या दररोज अपलोड करायचो आणि फेसबुकला पोस्ट करायचो की मी आज या इयत्तेचे हे कंटेंट अपलोड केले. बरोबर. मग सातारा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा राज्यभरात याचे व्ह्यूवर्स वाढायले. आणि खरा तंत्रज्ञानाचा फायदा मला तेव्हा जाणवला माझ्या शाळेसोबत, जेव्हा राज्यातील 40,000 शाळा एका दिवशी त्या माझ्या कंटेंटचं यूज करायच्या. 40,000 एका स्कूलचे 20 जरी विद्यार्थी म्हटलं तर ग्रामीण भागात बसलेल्या एका सामान्य शिक्षकाने जिल्हा परिषदेच्या बनवलेले रिसोर्स महाराष्ट्रातल्या 8 लाख विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरवतात. बरोबर. दॅट्स द टेरिफिक बेनिफिट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की तंत्रज्ञान हे शिकण्या आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी सोप्या होण्यासाठी मदत करतात. तिथून पुढे मग पुढची अनेक वर्ष आमचे विद्यार्थी जिल्ह्याच्या, राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यायला लागली. मग आता आम्ही स्पर्धा परीक्षेत तर उत्तम काम करायला लागलो. आणि मग नंतर आम्ही लॅपटॉपवर मुलांना डान्स दाखवायला लागलो. मुलांना स्पोर्ट्स, कुठले कुठले गेम्स असतात ते कसे खेळले जातात. म्हणजे मी शिक्षकांना आणि पालकांना हे सांगेन श्रीमंत व्हाच्या माध्यमातून की समजा शिक्षकाकडे एखादं कौशल्य नाही, पण तंत्रज्ञान अशी गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमाने तुम्ही त्या गोष्टी अडॉप्ट करू शकता. बरोबर. किंवा त्याच्या मदतीने तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ट्रेन करू शकता. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना डान्स शिकवले, खेळाचे वेगवेगळे प्रकार. म्हणजे उदाहरणार्थ उसेन बोल्ट हा जगातला सर्वात वेगवान धावपटू. बरोबर. तो मुलांना मी व्हिडिओ दाखवायचो, तो कसा एक्झरसाईज करतोय, तुम्ही पण तशी करा. तो रनिंगला कसा सेटअप होतोय, स्टार्ट कसा घेतोय, एंड कसा करतोय. मग हे सगळं व्हिज्युअलायझेशन दाखवल्यामुळं विद्यार्थ्यांना त्यातून आयडिया यायला लागल्या. आणि मग आमची मुलं तालुका, जिल्हा इथपर्यंत स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायला लागली. एक आमचा विद्यार्थी पहा, प्रथमेश माने नावाचा, 4थीला असताना झी TVवरच्या डान्स इंडिया डान्समध्ये तो इंडियातला टॉप 5 डान्सरमध्ये सिलेक्ट झाला. म्हणजे आम्ही सुरुवात छोट्याशा यूट्यूबपासून केली. नंतर तो त्यानेही स्वतःला अपग्रेड केलं, त्याच्या फॅमिलीचंही योगदान आहे. पण आम्ही अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करत गेलो. योग्य डायरेक्शन मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे सायन्स प्रोव्हाइडेड अ स्पीड, बट वी नीड टू डायरेक्शन. येस. गतीसोबत आपल्याला दिशा सुद्धा महत्त्वाची आहे. आणि मग अशा पद्धतीने आमच्या मुलांचा आम्ही स्पर्धा परीक्षा, बेसिक गोष्टी, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप चांगले यशस्वी व्हायला लागलो. मग आमच्या शाळेत इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. कम्प्युटर लॅब नाही, सायन्स लॅब नाही, लॅबोरेटरी नाही, लायब्ररी नाही. मग आता काय करायचं याच्यासाठी. आणि मग पुस्तकात एक म्हण असते की आवळा देऊन कोहळा काढणे. बरोबर. आणि मी एक शाळेचा SMS चॅनल सुरू केला सर. सिम्पलचा एक 2,000 रुपये खर्च. आणि पालकांना शाळा सुटताना दररोज एक मेसेज जायचा की तुमच्या मुलाला आज शाळेत हे शिकवलंय, त्याने घरून हा अभ्यास करायचा. पालकांची आमची एवढी कनेक्टिव्हिटी झाली की त्यामुळे पालक यायले आणि शाळेला मदत करायला. त्यावेळेस व्हॉट्सअप काहीच नव्हतं. व्हॉट्सअप डेफिनेटली नव्हतं. आणि आजही मी अशा भागात काम करतोय की आमच्या 90% पालकांकडे व्हॉट्सअप नाही.
इंटरनेटच नाही ना, इंटरनेट नाही किंवा त्यांची परिस्थिती नाही स्मार्टफोन बाय करण्याची. तर त्यामुळे आम्ही त्या टेक्स्ट मेसेजच्या माध्यमाने खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटत गेला. आणि एक जगातलं पहा सूत्र आहे, चमत्कार आहे तर नमस्कार आहे. बरोबर आहे. चमत्काराशिवाय कोणी तुम्हाला नमस्कार बरोबर आहे. आम्ही एक सुंदर असा प्रोजेक्ट सुरू केला सर. खरं तर महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक शाळेने असं सुरू करावं. व्हर्च्युअल क्लासरूम नाव होतं. म्हणजे हे व्हर्च्युअल एज्युकेशन कोविडमध्ये माहीत झालं, पण आम्ही 14-15 सालापासून या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमाने जगभरातल्या साधारण 30-35-40 देशांसोबत दरवर्षी आमची ग्रामीण भागातली शाळा आम्ही जोडायचो. आणि मग उदाहरणार्थ अमेरिकेच्या शाळेसोबत जोडायचं आहे तर 12 तासाचं डिस्टन्स आहे, टाईममध्ये डिफरन्स आहे. मग आम्ही सायंकाळी 8 वाजता सगळी मुलं, मी शिक्षक आणि सगळा गाव शाळेच्या भिंतीवर प्रोजेक्टर लावायचो. लहानपणी आम्ही गावाकडे नाटक पाहायला जसं जमायचो पिक्चरसाठी, हो, आणि तसं सगळा गाव आमच्या शाळेच्या मैदानात. आणि मग त्यांना कळायचं की आपली मुलं अमेरिकेच्या विद्यार्थ्याशी बोलायली. आणि मग मी पालकांना म्हणायचो की त्यांच्या शाळा कशा आहेत, त्यांचा वर्ग कसा आहे, आपण करू शकतो का. बरोबर. आणि मग तिथून पुढं पालकांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. आणि या सगळ्या प्रोजेक्टचे व्हर्च्युअल क्लासरूम एवढ्या देशांसोबत आम्ही बोललो, परंतु आमच्याकडे हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर नाही. असं आम्ही काही NGO, काही CSR फंड देणाऱ्यांना बोललो. आणि लकीली की आम्हाला काही लाख रुपये CSR फंड मिळायला लागला. म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम हा एक चमत्कार होता. बरोबर. आणि म्हणून लोक त्याला नमस्कार करायला लागले. आता याचा बेनिफिट इतका चांगला असतो सर. खरं तर कोणी म्हणेल की काय होतं व्हर्च्युअल क्लासरूम. उदाहरणार्थ की मराठीच्या पुस्तकात जेवढे पाठ आहेत तेवढे पाठ मी त्या लेखकाकडून मुलांना शिकवतोय. अरे वा, कसली भन्नाट मजा आहे मुलांसाठी. बरोबर. आणि मग शिक्षकांनी सुद्धा हे करायला हवं की संपर्क करा, चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला कोणी नकार देऊ शकत आहे. समजा मी गणित शिकवतोय आणि त्यामधला अपूर्णांक हा घटक आहे, पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा बेटर कोणीतरी एक दुसरा शिक्षक शिकवतोय, तर मी त्या शिक्षकाला रिक्वेस्ट करून 20 मिनिटासाठी माझ्या क्लासरूममध्ये इन्व्हाइट करायचं. त्याला व्हर्च्युअल क्लासरूम असं म्हणायचो. आणि त्यातून मग मुलांचं शिकणं समृद्ध व्हायला लागलं. मुलांना जगभराशी संपर्क करता यायला. आणि मुलांना मी एक नोटबुक दिली होती आणि मुलं त्याच्यामध्ये सुंदरपणे आज आफ्रिकेच्या बोललो, तिथला आहार कसा असतो, फेस्टिवल कसे असतात, गेम्स कुठले असतात, असा जगभराचा स्टडी मुलांना लहान वयात व्हायला लागला. आणि मग हा प्रवाह आमचा सुरू असतानाच मग आपण त्या देशांना काय दाखवायचं. मग आम्ही इतिहासाच्या प्रोजेक्टमध्ये शाळेमध्ये जो किल्ल्याचं नाव येईल तो किल्ला दगड मातीपासून शाळेत बनवायचं. आणि तोच किल्ला मग आम्ही फॉरेनच्या कंट्रीला कसा बनवायचा हे शिकवायचं. म्हणजे यावर्षीचं उदाहरण सांगतो. यावर्षी आम्ही जो आमच्या शाळेत किल्ला बनवला आहे तो जगातल्या 18 देशांना आम्ही बनवायला शिकवला आहे. अरे वा. आणि हे मागचे 10 वर्ष साधारणतः आम्ही कंटिन्यू करत आलो. मग अशी प्रयोगशीलता ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे. त्यामुळे कोणी असं समजू नये जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कमी आहे किंवा तिथे उत्तम शिक्षण मिळत नाही. प्रचंड प्रयोगशीलतेने भरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. बरोबर. माध्यम म्हणून तिथल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण माध्यमांनी जरूर पाहाव्यात. आणि मग हा आमचा सगळा प्रवास सुरू असताना जगभराशी आम्ही जोडल्या गेलो. आमची मुलं स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायली, डान्स कॉम्पिटिशनमध्ये, स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये सगळीकडे यश मिळवत असताना जेव्हा आम्ही जगभराशी जोडल्या गेलो तेव्हा असं कळायला लागलं की पुस्तकी शिक्षणापेक्षा तिकडं स्पोर्ट्स, कल्चरल आउट ऑफ द बॉक्स, ज्याला आउट ऑफ द टेक्स्ट बुक सुद्धा म्हणूया आपण. आणि मग माझ्या वाचनात एक वाक्य आलं महत्त्वाचं की नॉलेज इज इम्पॉर्टंट सर बट स्किल्स आर नेसेसरी. येस. की ज्ञान महत्त्वाचं आहे पण कौशल्ये अत्यावश्यक आहेत. आणि मग साधा विचार केला मी की जपानच्या शाळेमध्ये मुलं कम्प्युटर असेंबल करतात, US शाळेमध्ये मुलं इलेक्ट्रिसिटी स्वतः स्कूलचं सगळं शिकतात. आणि मग आम्ही काय करतो, आम्ही नुसतं पुस्तक शिकवतो. आणि मग ठरवलं की आपण पण विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट शिकवायचे. मग आता असं पॉसिबल नाही की जे जपान करतंय तेच आपण करावं, कारण आपलं काहीतरी आपलं बॅकग्राऊंड वेगळं, आपल्या गरजा वेगळ्या. आणि मग ठरवलं की आपण स्कूलमध्ये स्किल डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा. ओके. मग दुर्दैवानं मी अशा ठिकाणी काम करतोय सर की सगळी मुलं मेंढपाळ, वीटभट्टी कामगार, रंगकामाची, ऊसतोड कामगाराची मुलं आहेत. हे 6-6 महिने लोक बाहेर असतात. आणि आमचे जे विद्यार्थी ते आजी आजोबापाशी राहतात. आणि मग ते काही विद्यार्थी अस्वच्छ यायचे. मग त्यांना कारण विचारलं, त्यांनी सांगायचं की साबण विकत घेण्याची आमची कुवत नाही. आणि मग मी 10वीला सायन्स कशासाठी शिकलो तर प्रयोग पाठ करायचा, परीक्षेत मार्क्स घ्यायचे, एवढाच माझा आणि सायन्सचा संबंध. पण मी टीचर असताना हा विचार नाही केला. मी हा विचार केला की माझ्या विद्यार्थ्यांचे किंवा समाजाच्या आयुष्याचे प्रश्न जर मला सायन्सच्या माध्यमानं सोडवता येत असेल आणि जर मी ते सोडवू शकतोय तर मी चांगला शिक्षक म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकतो.
आणि मग त्या मुलांच्या अस्वच्छतेचा, त्यांच्या गरिबीचा प्रश्न सोडवण्यासाठी शाळेच्या परिसरात आम्ही ऑलिव्हेरा, कोरफड ज्याला म्हणतो, त्याचं प्लांटेशन केलं सर. 4-6 महिन्यामध्ये ऑलिव्हेरा उत्तम आलं. मग मी सायन्सचा विद्यार्थी नाही, आणि मग आम्ही 6-7 महिने फेल झालो, साधारणतः 22-23 वेळा फेल झालो. म्हणजे साबण बनवण्यासाठी, जो अंघोळीचा साबण असतो तो बनवण्यासाठी. आणि मग प्रत्येक फेल्युअरमधून आम्ही एक एक गोष्ट शिकायला लागलो की इथे चुकलं होतं, आता हे करायला पाहिजे. आणि मग विद्यार्थ्यांना मी सांगायलो की आयुष्य असेच असते, प्रत्येक टप्प्यावर चॅलेंजेस आहेत, तुम्ही अपयशाला घाबरू नका, अपयशातून काहीतरी शिका, पराभवातून काहीतरी शिका तुम्ही. बरोबर. आणि मग आम्ही ते शिकत गेलो आणि फायनली 6-7 महिन्यानंतर 23व्या प्रयत्नामध्ये आम्ही अंघोळीचे साबण बनवले. आणि ज्या दिवशी साबण बनवले, दिवसभर मुलं शाळेमध्ये डान्स करत होते. त्या रात्री शिक्षक म्हणून मला स्वतःला रात्रभर झोप आली नाही, कारण ते प्रोडक्शन होतं आमचं, इनोव्हेशन होतं. ते कोणीतरी करतंय ते, पण आम्ही कधीच केलं नव्हतं. आणि मग आजची परिस्थिती अशी आहे सर की महिन्याला खूप सारे साबण आम्ही शाळेमध्ये बनवतो आणि त्या गोरगरिबांच्या मुलांना देतो. म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेत सायन्स असं प्रॅक्टिकल मुलं शिकतात. आणि याची खरी शिक्षणात गरज आहे. मग अशा प्रकारचे साधारण 8-10 प्रकारचे कौशल्य आम्ही सुरू केली. एक साबण निर्मिती झाला. खेड्यातली मुलं आहेत, मांजरासारखी असतात, कुठूनही उडी मारली की पायावरच येतात. बरोबर. आणि ही मुलं बघत बघत झाडावर चढायचं आणि या चढण्याचा काहीतरी मग आपण फायदा करून घ्यायचा. आणि लहानपणी मग मीही खेड्यातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. माझे बाबा मला झाडाच्या फांदीपासून धनुष्यबाण बनवून द्यायचे, दोरी बांधून त्याला, आणि आम्ही शेतामध्ये त्याच्यावर प्रॅक्टिस करायचो मजा म्हणून. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण शिक्षणासाठी याचा कसा वापर करतो. म्हणजे काय आहे बघा, ज्ञानापेक्षा कल्पकता तुमची महत्त्वाची असते आणि ती कल्पकता वापरायची. माझ्याकडे खूप सारं ज्ञान आहे, पण त्याचा वापर कल्पकतेने करता आला पाहिजे, कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला असो. बरोबर. तरच तुम्ही खरेखुरे श्रीमंत होऊ शकता. आणि मग त्या मुलांनी झाडाच्या फांद्या काढायच्या. धनुर्विद्या कशी शिकवली, मुलं स्वतः झाडाच्या फांद्या काढायचे, त्याला दोरी घेऊन एक बांधायचे. मग आम्ही तिथे मुलांना भूमिती शिकवलं. आकार, अर्धवर्तुळ असतो, सेमी सर्कल असतो, पूर्ण सर्कल असतो, दोरी आहे त्या रेषा आहे. आणि या पद्धतीने मग मुलांनी धनुष्यबाण बनवला. मग कुठून कुठपर्यंत तुला गोल अचीव करायचा आहे, तर तिथलं अंतर जे मोजमाप हा घटक असतो गणितातला, आम्ही तो ग्राउंडवर शिकवायला लागलो. म्हणजे डबल मला वर्गामध्ये पुन्हा त्यावरती काम करण्याची बिलकुल आवश्यकता नाही पडली. त्यामुळे मोजमाप आहे, अंतर आहे, काउंटिंग आहे, किती अटेम्प्ट केले तू, इंग्लिश मराठी नंबर्स आम्ही तिथे शिकवायला लागलो. म्हणजे आर्चरी हा फक्त खेळ नाही ठेवला आम्ही, तर एक प्रोजेक्ट केला शिकण्याचा. आणि मग या माध्यमातून आमची मुलं 5 फुटावरून 10 फुटावरून आता 20 फुटावरून ती ग्रामीण भागातली मुलं उत्तम धनुर्विद्या चालवतात. म्हणजे अभ्यासासोबत आम्ही त्यांना खेळ साईड बाय साईड कॉर्डिनेशन करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला भरपूर सारा फंड भेटला सर, CSR फंड. मागच्या 6-7 वर्षात अगदी फॉरेनहून सुद्धा काही फंड भेटला. आम्ही त्यातून मुलांसाठी टॅब खरेदी केले. आता आमच्याकडे 100% मुलांना टॅब आहे सर. सगळी ती खेड्यातली मुलं टॅबवरती प्रॅक्टिस करतात. आणि ते फक्त गणित इंग्लिशसाठी नाही वापरलं आम्ही, तर मग मुलांना याच्यावरती आणखीन काय करता येईल. तर मी यूट्यूबवरनं स्वतः पियानो वादन शिकलो की काही मुलांना भविष्यात म्युझिशियन म्हणून करिअर करता यावं. आणि मग मुलांना आम्ही टॅबवरती पियानो वादन शिकवायला सुरुवात केली. मग आत्ता मुलं आमचे कविता, प्रार्थना, देशभक्तीपर गीत सगळे पियानोवरती सुंदर वाजवतात. म्हणजे सगळ्या श्रोत्यांना मला हेच सांगायचं आहे की कदाचित गणितात माझा एखादा विद्यार्थी कच्चा आहे, पण हे जे मी कौशल्य शिकवतो ना, बरोबर, त्याच्यामध्ये धनुर्विद्या 100% मुलं चांगली करतात. पियानो आणि आनंददायी पद्धतीने. बरोबर. म्हणजे गणितापेक्षा त्यांना पियानो शिकायला मस्त आवडतंय. आणि मग या पद्धतीने आम्ही पियानो वादन शिकवलं. त्याच्यानंतर मुलांना आम्ही वारली पेंटिंग शिकवलं सर. वारली पेंटिंग प्रत्येक शाळा काय करते किंवा पालक आपल्या मुलाला नोटबुकमध्ये, ड्रॉइंग बुकमध्ये बरोबर ड्रॉइंग शिकवते. आम्ही त्याच्या पलीकडे विचार केला. आम्ही मुलांना कलर आणि ब्रश दिले, सांगितलं शाळेच्या भिंतीवरती चित्र काढा. बहुतांश शाळा लोक म्हणतील खराब होईल, घाण होईल. आम्ही सांगितलं यू हॅव फ्रीडम आणि तुम्ही ते करू शकताय. आणि मग मुलांना ड्रॉइंग बुकमध्ये आम्ही वारली पेंटिंग शिकवलं होतं. मुलांनी सुंदर वारली चित्र काढले. आजही तुम्ही जर पाहाल तर आमच्या सगळ्या वर्गखोल्या, सगळी संरक्षक भिंत या सगळ्या वारलीने चारी बाजूने मुलांनी आणि आम्ही. त्याच्यामागे दुसरा एक उद्देश होता की एका पेंटरला आम्ही विचारलं होतं, तर आतून बाहेरून वर्गखोल्या आणि कंपाऊंड 1.5 लाख रुपये त्याने बजेट सांगितलं. आम्ही तोही प्रश्न सोडवला की
शिक्षणाच्या माध्यमातून शाळेचे प्रश्न सोडवले. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मी घड्याळ निर्मितीचं ट्रेनिंग दिले सर. आता आमच्याकडे 3री 4थीचे मुलं 10 मिनिटामध्ये कसलंही रिस्टवॉच बनवतात. अरे वा. आणि ते रिपेअर पण करतात. आम्ही 30-40 रुपयाच्या दरम्यान ऑनलाईन याचे सुटे पार्ट मागवतो. आणि मग मुलं कार्यानुभवाच्या तासात त्यांना जेव्हा कंटाळा वाटतोय तेव्हा त्याच्यापासून 10-12 मिनिटामध्ये स्वतः घड्याळ तयार करतात. मग आत्ता त्या खेड्यातली मुलं सर, म्हणजे हे का सुरू करावं वाटलं तर कुठल्याही शाळेत जा, कुठल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रत्येक मुलाचं ड्रीम आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला IITला जायचं. बरोबर. आणि मग आपण जर रिझल्ट पाहिला सो 50% स्टुडंट्स क्रॅक द नीट आणि 15% स्टुडंट्स क्रॅक द JEE. बरोबर. सो व्हॉट अबाउट रिमेनिंग 60 or 70% स्टुडंट्स? मग हा पॅरेंट्स किंवा शिक्षकांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जे मुलं नीट किंवा IIT करू शकत नाहीत त्यांना करिअरच्या वाटा शालेय जीवनापासून द्याव्यात म्हणून आम्ही मुलांना साबण निर्मिती शिकवली, घड्याळ निर्मिती शिकवली, पियानो वादन शिकवलं, धनुर्विद्या शिकवली, की झाडाला जशा फांद्या असतात तसं त्यांच्या करिअरला आम्ही वेगवेगळ्या वाटा दिल्या की भविष्यात तू संगीतकार हो, तू स्पोर्ट्समॅन हो. तर आत्ता ती खेड्यातली मुलं काय म्हणतात सर की मी पप्पांसारखं मुंबईला रंगकामाला जाणार नाही, तर मी इथे साबणाचा कारखाना उभा करेन, मी इथे घड्याळ निर्मितीचा कारखाना उभा करेन. म्हणजे मी त्यांना विचाराने श्रीमंत केलं सर. बरोबर. आणि त्यांची स्वप्न आज इतकी श्रीमंत आहेत की ती स्वप्न मी श्रीमंत व्हा इथं येऊन सांगताना मला मनस्वी आनंद होतोय खरं. आणि मग आम्ही महिन्याच्या शेवटी या सगळ्याचं एक एक्झिबिशन स्कूलमध्ये भरवतो. मुलांनी बनवलेले साबण, त्यांनी बनवलेल्या वारलीच्या फ्रेम बनवतात मुलं. बरोबर. आणि घड्याळ. आणि मग आजूबाजूच्या शाळा, वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे विद्यार्थी, शिक्षक आमच्या स्कूलला प्रोजेक्ट स्कूल म्हणून व्हिजिटला येतात. तेव्हा आमची मुलं हे गोष्टी सेल करतात. आम्ही त्यांना आता मार्केटिंग शिकवतोय. म्हणजे 32 रुपीजमध्ये रिस्टवॉच बनलंय, तू 100 रुपीजला सेल करतोय, तर त्याला कळतं की मला याच्यामध्ये इतका फायदा होतोय. आणि त्याला आम्ही एंटरप्रेन्योरशिपचं ट्रेनिंग देतोय. हे सगळे प्रोजेक्ट पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना राजभवन मुंबई इथे बोलावलं होतं. म्हणजे त्या गोरगरीब मुलांसाठी ती एक खूप मोठी संधी होती. त्या खेड्यातल्या मुलांनी राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांना 10-10 मिनिट प्रत्येक कौशल्याचं प्रेझेंटेशन दिले. त्यामुळे खेड्यातली मुलं आहेत, न्यूनगंड आहे, कमी नॉलेज असेल असा काहीही पार्ट नसतो. प्रत्येक पालकाने हा विचार करायला हवा की माझा मुलगा ज्याही शाळेत शिकतोय तर त्याला पुस्तकाबाहेर काही शिकायला मिळतं का? बरोबर. प्रयोगशील शिक्षक आहेत का माझ्या मुलाला शिकण्यासाठी? आणि हे असेल तर पुस्तकासोबत तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टी डेफिनेटली शिकू शकता. आणि मग आता आमची मुलं सुंदर लॅपटॉप, कॉम्प्युटरवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रयोग करतात सुंदर प्रकारे. कारण लहान मुलं कशी असतात म्हटलं जातं मातीचा गोळा असतो. तुम्ही जे पण त्यांना शिकवाल, या सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा माझा फोकस एका वेगळ्या गोष्टीवरती गेला की काही मुलांना जर असं वाटलं भविष्यात की मला फॉरेनला जाऊन करिअर करायचं आहे. बरोबर. हे फक्त मेट्रो सिटीतल्याच मुलांनी स्वप्न पाहावी का? नाही, तर त्या ग्रामीण भागातल्या मुलांनाही हा स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला परदेशी भाषा शिकवायची. आणि मग कसं आहे, आडात आहे तरच पोहऱ्यात येणार आहे. अगोदर शिक्षक म्हणून मला आली पाहिजे ती गोष्ट. आणि आम्ही मुलांना मग मी स्वतः जापनीज लँग्वेज शिकलो सर. आणि मग आमच्या 1ली ते 4थीच्या 100% मुलांना आम्ही जपानी भाषा शिकवली. साधारण 1 वर्षाच्या मेहनतीनंतर आमची 100% मुलं आता जपानी बोलतात, जपानी लिहितात, जपानी वाचतात. हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी जपान एम्बेसीचे लोक आमच्या दुर्गम भागातल्या जिल्हा परिषद शाळेला व्हिजिट करायला आले होते. म्हणजे असे लोक जर जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात जिथं अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग चालतात, तर अशा प्रकारे आम्ही तंत्रज्ञानातून सुरुवात केलेलं शिकणं शिकवणं सोपं व्हावं, विद्यार्थ्याला आयुष्याचे वेगवेगळे मार्ग भेटावे, या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करून आमचं काम सोपं केलं, मुलांचं शिकणं सोपं केलं, त्यांना कौशल्य शिकवली वेगवेगळी. मुलांचं शिकणं मजेशीर व्हावं, मुलांना आणखीन वेगळ्या क्षेत्रात करिअर करता यावं म्हणून आम्ही स्टोरी टेलिंगच्या माध्यमाने मुलांना शिकवणं सुरू केलं. म्हणजे त्याचं यश असं आहे की मुलं सध्या पुस्तकाचे पाठ वाचतात, आठवून पाहतात, गटामध्ये सांगतात आणि स्वतः नोटबुकमध्ये पाठांच्या गोष्टी लिहितात. आणि सेम श्रीमंत व्हाचा जसा स्टुडिओ आहे तसा आमच्या स्कूलमध्ये एक छोटासा स्टुडिओ आहे आणि मुलं त्या पाठाच्या गोष्टी व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर येऊन रेकॉर्ड करतात. तर मी मुलांना लेखक होण्याची संधी देतोय, भविष्यात अँकर होण्याची संधी देतोय, न्यूज रिपोर्टर होण्याची, पॉडकास्टर होण्याची सुद्धा संधी
त्या लहान वयातील मुलांना देतोय. तर आमची मुलं आता सुंदर गोष्टी लिहायला लागली. 15व्या वर्षी वयाच्या त्यांनी स्वतःचं पुस्तक पब्लिश करावं, आयुष्याची 40 वर्ष पुढची रॉयल्टी घ्यावी, हा एक त्यांच्यासाठी करिअरचा मार्ग आम्ही उपलब्ध करतोय. नाट्यकरणाच्या माध्यमातून मुलांना आम्ही शिकवतोय. अशा अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून तंत्रज्ञान, कौशल्य विकसन, जगासोबत शाळा जोडणे, परदेशी भाषा शिकवणे, वेगवेगळा CSR फंड जमा करणे आणि स्टोरी टेलिंग, ड्रामाटायझेशन अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टचा इम्प्लिमेंटेशन आम्ही त्या ग्रामीण भागातल्या शाळेत केल्यामुळे आमच्याकडे आजची परिस्थिती अशी आहे की आजूबाजूच्या 4 गावची मुलं आमच्या शाळेत येतात. 15 किलोमीटर दूर असणाऱ्या शहरातून 2 गाड्या भरून विद्यार्थी खेड्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात, गर्भश्रीमंत घरातली सुद्धा. तर हे अशा प्रयोगशीलतेमुळे होऊ शकतं. हा शेवटी खरं तर मला श्रीमंत विचाराने होणाऱ्या लोकांसाठीचा हा श्रीमंत संदेश असेल की विचाराने श्रीमंत व्हा. तुमचं कर्तृत्व, तुमचं कार्य हे त्यानंतर आपोआप श्रीमंत होत जाते. अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या एका ग्रामीण भागातील शाळेमध्ये आम्ही नाविन्याचा ध्यास घेऊन उभा केलेले हे सगळे उपक्रम आज यशस्वी होऊन राज्यभर, देशभर नव्हे जगभरामध्ये पसरत आहेत. आणि त्या ग्रामीण भागातील मुलांचं भविष्य आम्ही आजच इतकं उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या प्रकारे शिक्षणाचा अर्थ समजून घेतला तर ते विचाराने आणि कृतीने अतिशय श्रीमंत झालेले नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तर खरंच सर, मी संपूर्ण स्टोरी तुमची ऐकली. खूप जास्त इन्स्पायरिंग ही स्टोरी आहे आणि मला म्हणजे विश्वास आहे की या एका स्टोरीतून आज अनेक लोकांना प्रेरणा मिळेल आणि ते स्वतःसुद्धा असं काहीतरी कार्य करायला सुरुवात करतील. तर आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की अनेक लोक शिक्षक होतात, शाळेत जातात, शिकवतात. मग तुम्हाला तसं का वाटलं की यार आपण ही जबाबदारी उचलायला पाहिजे? कारण कसं असतं की बेसिकली लोकांना चांगल्या शाळेत जायचं असतं, मोठ्या शहरात जायचं असतं आणि लाईफमध्ये ते सेटल असतात. त्यांना स्वतःच्या आयुष्याच्या बाहेर काही करायची इच्छा पण नसते किंवा करत पण नाही. मग तुम्हाला तसं का वाटलं? त्यामागे 2 ओळी कारणीभूत आहेत. काही लोक स्वाभिमानाने सांगतात मी आयुष्यात काहीच चुका केल्या नाहीत. माझं म्हणणं असं आहे की ज्याने प्रयोगच केले नाहीत, ज्याने नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नच केला नाही, त्यांच्या हातून चुका होणारच नाही. बरोबर. आणि मग बहुतांश लोकांचं व्ह्यू हा असतो. आणि मग माझ्यासमोर त्या ग्रामीण भागातील जेव्हा गोरगरीब मुलांच्या शिकण्याच्या समस्या समोर आल्या, तिथून खरोखर मोटिवेशन झालं. ना कुठलं पुस्तक वाचून, ना कुठला व्हिडिओ पाहून, तर त्या गोरगरीब मुलांचे चेहरे जेव्हा माझ्यासमोर यायचे तेव्हा असं जाणवलं की यांचं आयुष्य जर शिक्षक म्हणून मी समृद्ध करू शकतोय, तर म्हणून कदाचित धोपट मार्ग सोडू नका हा भगवद्गीतेतला उक्ती मी सोडून स्वतःचा मार्ग तयार करून इतर शिक्षकांप्रमाणे विचार न करता एका वेगळ्या मार्गाने आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून वेगळा मार्ग मी स्वतः निवडला. हे त्यामागची खरी तर प्रेरणा आहे. ओके. आणि समजा आता तुमची जी शाळा आहे ते एक आयडियल उदाहरण आहे, परंतु आता जे बाकीचे महाराष्ट्रातले लोक आहेत मग त्यांनी काय करावं? किंवा आता समजा आपण पाहतो की समजा गावात जिल्हा परिषदेची शाळा असते, तिथं ऑप्शन आहे. पण समजा आता पुण्यासारखी सिटी आहे, मुंबईसारखी सिटी आहे, म्हणजे इथेही बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपल्या मुलांनी अशा शाळेत गेलं पाहिजे. मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? अगदी खरं तर सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन. हे जोपर्यंत पालकांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत आपण शिक्षणातून नोकरच तयार करणार आहोत. पण पालकांनी विचाराने श्रीमंत व्हा, तुमचे विचार बदला आणि ज्या दिवशी तुम्ही असं ठरवाल की माझा मुलगा शिक्षण घेऊन काही हजार मुलांना नोकऱ्या देणार आहे, तर तशा पालकांनी विचार केल्यानंतर तुमच्या पुण्या मुंबईसारख्या शहरात सुद्धा तशा शाळा निर्माण होऊ शकतात. तशा शाळा निर्माण न होण्यामागे पालकांची अतिमहत्वाकांक्षा आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालकांनी किंवा शिक्षकांनी पण त्यांचा कामाचा व्ह्यू बदललेला आहे. त्याच्यामागे पालकांची अतिमहत्वाकांक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि समजा आमच्यासारखे प्रयोगशील शिक्षक म्हणा किंवा शाळा म्हणा, त्यांचा फायदा जर शहरातील काही पालक आपले श्रोते आहेत यांना जर घ्यायचा असेल तर शिक्षण भक्ती नावाचं माझं एक यूट्यूब चॅनल आहे आणि माझं वेबसाईट आहे, किंवा गुगलवरती जाऊन बालाजी जाधव एवढं नाव जरी सर्च केलं तर तुम्ही सगळे माझ्या संपर्कात येऊ शकाल. आणि काही प्रमाणात काही प्रोजेक्ट आपण व्हर्च्युअली सुद्धा एकमेकाशी शेअर करू शकतो. मग पालक असा किंवा एखादी शाळा असा किंवा शिक्षक म्हणून असा, तर हा एक मार्ग त्यामध्ये होऊ शकतोय. त्यानंतर जे पालक असतात ते मुलांच्या शाळा निवडताना कोणत्या अशा मोठ्या चुका करतात, काय वाटतं तुम्हाला? पालक शाळा निवडताना
सर्वसामान्य पालक हा विचार करतात की माझ्या मुलाची शाळा कमी फीसची असावी. दुसरा विचार असतो की शाळेचं आणि घराचं अंतर. बरोबर. आणि मग तिसरा विचार स्पेशली माता पालकांचा असतो की शेजाऱ्याचा मुलगा, माझ्या फ्रेंडची मुलं, माझ्या नातेवाईकांची मुलं ज्या शाळेमध्ये जातात ती शाळा निवडायची. म्हणजे पालक त्या शाळेची प्रयोगशीलता पाहत नाही. पालक त्या शाळेतील शिक्षकाचं अपग्रेडेशन ज्याला म्हणतो याच्याकडेही दुर्लक्ष करतात. काही पालक तर भला मोठा इन्फ्रास्ट्रक्चर दिसला की माझा मुलगा या शाळेत शिकला पाहिजे. म्हणजे सुटाबुटात कलरफुल बसमध्ये गेले म्हणजे उत्तम शिक्षण मिळतं असं नव्हे. पायात चप्पल बूट न घालता माळावर येणाऱ्या मुलांनाही जर आम्ही आज जगभराशी जोडू शकतोय याचा अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काही पालक बोर्ड पाहून CBSE बोर्ड का स्टेट बोर्ड याच्यानुसार सुद्धा शाळा निवडतात. तर ती सुद्धा चूक होऊ शकते. किंवा काही पालक मराठी माध्यम का इंग्रजी माध्यम याही चक्रामध्ये अडकून आपल्या मुलासाठी कदाचित चुकीची शाळा निवडतात. तर त्या चुकीच्या शाळा निवडण्याची ही कारणं झाली, पण त्यावरती उपायसुद्धा आहेत. आपल्या मुलाची क्षमता पहा. आपल्या मुलाला भविष्यात कशात करिअर करण्याची आवड आहे त्याची आवड सगळ्यात पहा आणि त्याच्या आवडीचं शिक्षण ज्या शाळेमध्ये मिळतं ती शाळा तुम्ही तुमच्या मुलांसाठी निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. किंवा त्याच्या पुढे जाऊन पण हा विचार व्हायला हवा की तुमचा मुलगा ज्या शिक्षक किंवा मॅडमच्या वर्गामध्ये शिकणार आहे तर त्या मॅडम ते शिक्षक किती अपग्रेड आहेत, जगातलं आजचं नॉलेज आणि 10 वर्षानंतरचं व्हिजन त्या शिक्षकांकडे आहे का, याही गोष्टी पालक म्हणून तुम्ही खरं तर पाहणं गरजेचं आहे. या काही चुका आणि हे काही त्याच्यावरचे उपाय असू शकतील. ओके. आणि तुम्ही आत्ताच मीडियम सांगितलं की जसं इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, बोर्ड पण असतात, CBSE, ICSE. बऱ्याच पालकांना याचा अर्थ पण कळत नाही की याच्यात आणि याच्यात काय फरक आहे. तर हे जे कन्फ्युजन आहे ते कसं दूर केलं पाहिजे. अगदी साधा आणि सिंपल गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्या घरी 2 प्रकारचे गहू आणले तर त्या दोन्ही प्रकारच्या गव्हाच्या पोळ्या वेगवेगळ्या होतात. काही गव्हांचा आकार मोठा असतो, काही गव्हांचा आकार छोटा असतो. बरोबर. तर बोर्डमध्ये एवढाच फरक आहे की NCERT किंवा CBSE ज्याला म्हणतो ते केंद्र शासनाचा बोर्ड आहे. काही विषयांची काठिण्य पातळी तिथे जास्त असते. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ज्याला म्हणतो आपण तर त्याची काठिण्य पातळी थोडी कमी असते. मग आता असा प्रश्न आहे की ICSE पण हे सगळे बोर्ड थोड्याफार फरकाने आहेत, पण तिथे काठिण्य पातळी वाढत जाते. मग आता मुळात हा विचार मानसशास्त्रीय दृष्ट्या होणं अपेक्षित आहे की तुमच्या मुलाचं शारीरिक मानसिक वय 9 वर्ष आहे म्हणजे तो 3ऱ्या वर्गात असतो. पण त्याला CBSE किंवा ICSE बोर्डमध्ये 11-12 वर्ष मानसिक वयाच्या लेवलचा अभ्यास असतो. आणि स्टेट बोर्ड जे आहे तिथे बरोबर शारीरिक मानसिक वयाचा विचार करून तो असतो. तर पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एका हातामध्ये तुमच्या 5 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे आणि जर तुम्ही 8 किलो उचलाय जाता, एखादा मुलगा सरावाने उचलतो, बहुतांश मुलं त्यातून ते उचलू शकत नाहीत. म्हणजे त्यांना तो भार सहन होत नाही म्हणून नैराश्येत जातात आणि पालकांना असं वाटतं की माझ्या मुलांचं शिकणं योग्य दिशेनं चाललेलं नाही. परंतु त्याच्यामध्ये हा बोर्ड हे मीडियम याचा इतका मोठा इम्पॅक्ट होत नाही. मराठी मीडियमचे लाखो विद्यार्थी यशस्वी आहेत, इंग्लिश माध्यमाचे लाखो विद्यार्थी यशस्वी आहेत. माध्यम किंवा बोर्ड हा तुमच्या प्रगतीत यशस्वी होण्यामध्ये माझ्या मते कुठलाही बॅरियर्स आणू शकत नाही. कारण दोन्हीकडे यशस्वी लोक आहेत, दोन्हीकडे फेल्युअरसुद्धा लोक आहेत. बरोबर. शिकणारा काय घेणार आहे, कसा घेणार आहे याच्यावरती खरं तर तुमच्या मुलांचं शिकणं अवलंबून असतं. आणि बोर्ड आणि मीडियमचा फरक 1-2% जर सोडला तर त्याच्यापेक्षा जास्त काही होतो असं मला तरी वाटत नाही. तरी पण समजा म्हणजे पालकांच्या मनात एक भीती असते की बाबा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मग तसं जर असलं तर आमचा मुलगा म्हणजे बाकीच्यांसोबत कसं कॉम्पिटिशनला समोर देईल किंवा पुढे कसं जाईल, थोडीशी अशी भीती असते त्यांच्या मनामध्ये. त्याबद्दल काय सांगाल की त्यांना असं वाटतं की समजा जे गव्हर्नमेंट शाळेतलं शिक्षण आहे ते थोडंसं खालच्या दर्जाचं आहे, आजूबाजूचे माझे सगळे चांगल्या शाळेत जात आहे, मग त्याच्यावरती काय सांगाल? नाही, त्यांनी या श्रीमंत व्हाच्या पॉडकास्टमधून हेच लक्षात घ्यावं की ज्या बालाजी जाधव सरांना तुम्ही इतक्या वेळा ऐकले त्यांची शाळा ICSE बोर्डची नाही, इंग्रजी माध्यमाची नाही. तर मग माझ्या शाळेतली मुलं आज जगभराशी जोडल्या गेली, जगाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकणारी आहेत. त्यामुळे अशी हजारो उदाहरणं आहेत महाराष्ट्रात किंवा देशामध्ये. तर तुम्ही दुसऱ्याची कॉपी करण्याच्या भानगडीत पालकांनी पडू नका. ही मेन गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं की शेजारी काय करतो आणि तुम्ही
उच्च शिक्षण म्हणता, MPSC UPSC म्हणता, तर त्याचेही रिझल्ट्स पहा. कितीतरी मराठी माध्यमाची मुलं IAS म्हणून सिलेक्ट झालेली आहेत. बरोबर. तशी तुमच्या इंग्रजी माध्यमाची ही मुलं डेफिनेटली सक्सेस आहेत, त्याबद्दल काही नाही. त्यामुळे माध्यमाचा खूप सारा इम्पॅक्ट होतो असं नाही. काही पालकांच्या डोक्यात असतं की माझा मुलगा इंग्रजी माध्यमात जर नाही शिकला तर मल्टीनॅशनल कंपनीत त्याला जॉब मिळेल का नाही. पण सर, वास्तविक परिस्थिती अशी आहे की साधारण 100 दिवसात माणूस जगातली कुठलीही भाषा शिकू शकतो. जर माझ्याकडे निरक्षर पालकांची मुलं जपानी शिकू शकतात तर इंग्रजी भाषा तर बरोबर साधी आणि सिंपल गोष्ट आहे. म्हणजे खरं तर हा जो अट्टाहास चालू असतो तो फक्त इंग्लिशसाठी चालू असतो की मुलांना लहानपणापासूनच इंग्लिश बोलता यावं. माझं मत असं आहे की इंग्लिश नक्की शिका. तुम्हाला जगाची दारं उघडी करणारी इंग्रजी भाषा आहे, पण इंग्रजी विषय म्हणून, इंग्रजी भाषा म्हणून शिका. इतिहास, भूगोल तुम्हाला इंग्रजी शिकायची काय आवश्यकता? काय गरजच नाही, ते समजत पण नाही. एकदा दिल्ली IITचे डायरेक्टर आमच्या मुलांना व्हर्च्युअली गायडन्स करत होते. तर त्यांनी सांगितलं की मी लहानपणी समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या वाळूच्या वर्गात वाळू खाली असणाऱ्या ठिकाणी माझं 10वीपर्यंत शिक्षण मातृभाषेत घेतलंय आणि ते आज दिल्ली IITचे डायरेक्टर आहे. बरोबर. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. त्यामुळे पालकांनी या संभ्रमात जाण्याची आणि आपण पण पाहतो ना की समजा जे मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकतात त्यांना आकलन क्षमता त्यांची थोडीशी कमी असते, आणि तेच जर आपल्या मराठी मिडियमचे मुलं जर तुम्ही पाहिलं किंवा आपण जरी कम्पेअर केला, तर मी स्वतः सेमी इंग्लिशचा आहे तर आपली आकलन क्षमता ही त्यांच्यापेक्षा चांगली असते. अगदी डेफिनेटली. पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यांना जर पर्जन्यमान म्हणजे काय विचारलं तर CBSEच्या बुकमध्ये किंवा इंग्रजी माध्यमामध्ये रेन आणि ते काय कसं इतकंच असतं. पण आपल्याकडे मराठी माध्यमातला मुलगा पावसाबद्दल कितीतरी चांगल्या पद्धतीने त्याचे विचार व्यक्त करू शकतो, कारण त्याला तेवढं ते आकलन झालेलं आहे. त्यामुळे माध्यमाचा खूप बॅरियर येण्यापेक्षा तुमच्या मुलांच्या कलागुणांचा, त्याच्या विचाराचा, त्याच्या सगळ्यात कल महत्वाचा आहे. बरोबर. एकदा पालक म्हणून तुम्ही कल ओळखा, त्यानंतर कुठल्याही माध्यमात तुमचा मुलगा असू द्या, तो बेस्टच असणार आहे. बरोबर. आता तुम्ही पालकांबद्दल बोलले तर नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यावरतीच आहे की समजा पालकांसाठी तुम्ही असे कोणते सजेशन द्याल, कारण कसं असतं की आजकाल पालकांना लहान मुलांकडून पण इतक्या अपेक्षा आहेत की विचारायचं काम नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर माता पालक आणि पिता पालक या दोघांनाही माझा सल्ला हा असेल की तुम्ही तुमचं शिक्षण, तुम्ही तुमचं शैक्षणिक जीवन हे कदाचित खूप साऱ्यांनी गावाकडे, खेड्यात, मराठी माध्यमाच्या शाळेत घेतलंय, तरी तुम्ही आज तुमचं करिअर मेट्रो सिटीत येऊन करताय. बरोबर. मग तुमच्या मनामध्ये ही भीती का आहे की माझा मुलगा याच शाळेत गेला पाहिजे? तर हे मनातले गैरसमज काढून टाकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या कॉपी करणं बंद केलं पाहिजे आणि तुमच्या मुलातल्या क्षमता ज्या दिवशी तुम्हाला कळल्या त्या दिवशी तुम्ही उत्तम पालक झाला. आणि त्या क्षमता ओळखणं हे पालकांचं प्रथम कर्तव्य ठरतं. बरोबर. नाहीतर शेजारचा मुलगा खूप चांगला मॅथमॅटिक्स सायन्समध्ये आहे, त्याच्या क्षमता असतील हो, पण तुमचा मुलगा उत्तम धनुर्विद्या चालवतोय तर त्याला तिकडे करिअर करू द्या किंवा त्याला तिकडे इंटरेस्ट घेऊ द्या. आणि अशा शाळा हव्यात आणि त्याप्रमाणे तसे पालकसुद्धा हवेत. बरोबर. जसं मी सांगितलं की शिक्षणातून नोकर तयार व्हायचं जोपर्यंत पालकांची मनस्थिती बदलणार नाही, तोपर्यंत आम्ही मालक शिक्षणातून तयार करू शकणार नाही. म्हणून पालकांनी थोडीशी मनस्थिती बदला, आपल्या पाल्याची क्षमता ओळखा, आपल्या पाल्याला भविष्यात कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्याला त्याच्या चॉईस थोड्याफार निवडू द्या. अगदी लहान वयात नाही, पण योग्य वयात निवडू द्या. काही मुलं 10वी नंतर त्यांचा चांगला विचार करू शकतात, पण पालक फोर्सफुली त्याला त्याच क्षेत्रामध्ये जा असं म्हणतात आणि मग तिकडे तो मन लावून करू शकत नाही, कदाचित तो तिकडे अयशस्वी झालेला असेल. पालकांनी मग मुलांची मतं घ्या, मुलांना जाणून घ्या आणि दुसरे करतात त्या पद्धतीने करण्याचा बिलकुल विचार करू नका. हा सल्ला मी सर्व पालकांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमाने देऊ इच्छितो. बरोबर. आता मी समजा ज्यावेळेस शाळेत जात होतो, कॉलेजला जात होतो, त्यावेळेस एक असा ट्रेंड होता की समजा एक तर डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, नाहीतर कलेक्टर झालं पाहिजे बेसिकली. आणि तीच जागा आता काय घेतली की समजा एक तर JEE झालं पाहिजे, IIT मध्ये गेला पाहिजे, म्हणजे तेच चालू आहे. त्याच्या बाहेर लोक आजही तेवढा विचार करायला तयार नाहीत किंवा आपल्या मुलांना फक्त अभ्यास 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 याच्या बाहेर ते पडूच देत नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगाल की म्हणजे बाकीच्या कल्चरल ॲक्टिव्हिटी ते करायलाच लावत नाही? अगदी. तर समाजातल्या एखाद्या दुसऱ्याचं फॅड, काही CR मध्ये याला पॅकेज मिळतंय IITian झाल्यावर, हे जे फॅड आहे पण त्याची टक्केवारी खूप कमी आहे. आणि मग यापूर्वी सांगितल्यासारखे की तुमच्या मुलाची जर ॲबिलिटीज नाही, कॅपॅसिटीज नाही,
तर तुम्ही त्याच्या कॅपॅसिटीनुसार करिअर त्याला निवडू दिलं पाहिजे. आणि याला खरं तर शिक्षण संस्था, शिक्षण व्यवस्था आणि पालक या दोघांची मनस्थिती बदलणं गरजेचं आहे. बरोबर. समजा आम्ही शिक्षक म्हणून आमची मनस्थिती बदलून वेगवेगळ्या करिअरबद्दल त्यांना मार्गदर्शन करू किंवा त्यांना तशा संधी पण उपलब्ध करून देऊ, परंतु पालक म्हणून जर तुमची इच्छा नसेल की माझ्या मुलाला म्युझिकमध्ये करिअर करू द्यायचंय, हा पण तिथे भाग येतो ना. बरोबर. आम्ही आमच्या शाळेत मुलांना म्युझिक शिकवतोय, पालक म्हणतील तुम्ही अभ्यास शिकवा, पालक म्हणतील की माझ्या मुलाला मॅथच्याच क्लासला फोर्सफुली पाठवायचं, तर तोही पार्ट राहतो. तर शिक्षण व्यवस्था, पालक, शिक्षक या सगळ्यांनी मिळून एकत्रित एक विधायक प्रयत्न केला तर जी मागच्या 8-10 वर्षातली परिस्थिती होती, डॉक्टरच व्हायचंय, कलेक्टरच व्हायचंय, तर ही परिस्थिती सगळ्याच्या विधायक आणि सकारात्मक विचारातून सर बदलू शकते. बरोबर. आणि शिक्षकांसाठी तुमचा काय मेसेज असेल आज सध्या? शिक्षकांसाठी खरं तर सर्वात पहिला मेसेज असेल की विचाराने समृद्ध व्हा, वेगळ्या वाटा शोधा, सातत्याने तुम्ही नाविन्याचा शोध घेत राहिलं पाहिजे आणि सातत्याने चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. कारण जो चीज आपको चॅलेंज करती है वही चीज आपको चेंज भी करती है. बरोबर. म्हणून कधीही आव्हानांना घाबरू नका. हां, व्यवस्थेचे काही प्रश्न तुमच्यासमोर आहेत, मी समजू शकतोय, मी सुद्धा शिक्षक आहे. त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधून त्याच्या पलीकडे आउट ऑफ द बॉक्स आम्ही काम उभा केलंय. तर अशी काही उदाहरणं तुमच्यासमोर यावीत, माहीत व्हावीत, म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट आहे. तर शिक्षकांनी सातत्याने हाच विचार करा की मला नवीन शिकायचंय, मला अपग्रेड व्हायचंय, मला समृद्ध व्हायचंय. हा विचार केला ना की तुमच्या कामाचे सगळे प्रश्न टप्प्याटप्प्याने सुटायला लागतील. हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आजच्या पॉडकास्टच्या माध्यमाने असेल. बरोबर. आणि समजा ज्या काही शाळा आहेत की ज्यांना स्वतःच्या शाळेमध्ये चांगले उपक्रम चालू करायचे आहेत किंवा CSR फंड आणायचं आहे, तर त्याची कशी प्रोसेस असते? हां, आता सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे की काही शाळा किंवा शिक्षक अशा आमच्यासारख्या अभिनव उपक्रम, ॲक्टिव्हिटी सुरू करू इच्छितात. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुमची परिस्थिती वाईट आहे असं नाही, तर तुमची परिस्थितीपेक्षा मनस्थिती बदला. एकदा तुमची मनस्थिती चांगली झाली की तुम्ही विचाराने श्रीमंत होता, विचाराने श्रीमंत झाला की तुम्ही तशा कृती करण्यासाठी प्रयत्न करता. म्हणून तुमच्या भौगोलिक सामाजिक परिस्थितीनुसार तिथे ज्या गोष्टींच्या समस्या आहेत त्या समस्या आधी ओळखायला शिका. त्या समस्या सोडवण्यासाठी कुठली गोष्ट करू शकता ती नवीन गोष्ट तुम्हाला शिकावी लागेल. आणि तुम्ही जर आउट ऑफ द बॉक्स विचार करत गेलात, नुसतंच मला दिलेलं पुस्तक शिकवायचंय हाच फक्त शिक्षकाचा जॉब नसतो. तर शिक्षक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या वाटा शोधल्या की तुम्ही वेगवेगळे उपक्रम सुरू करू शकता. आणि त्यामध्ये थोडंफार पालकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी झाल्या की जगातल्या कुठल्याही शाळेत कुठल्याही शिक्षकाने असे अभिनव प्रयोग करण्यास त्याला नक्कीच संधी मिळू शकते. नाही, पण मग हे जी CSR फंड असतो समजा, तो जर मिळवायचा असेल तर त्याची काही प्रोसेस वगैरे असते का? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सरकारी शाळांसाठी फंड ही सगळ्यात मोठी समस्या आहे. तर खूप छान प्रश्न आहे आजचा की शाळांसाठी CSR फंड कसा मिळवायचा. तर त्यासाठी मी यापूर्वी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही काहीतरी तुमच्या कामात चमत्कार करावे लागतील. CSRच्या रूपाने तुम्हाला नमस्कार मिळेल. तर त्याची एक प्रोसेस असते की तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आउट ऑफ द बॉक्स काम करताय, त्याचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावं लागतं. ते मग टेक्स्टमध्ये असेल, व्हिडिओजमध्ये असेल, फोटोजमध्ये असेल, त्याचं सगळ्यांचं एक प्रपोजल तयार करावं लागेल तुम्हाला, साधारण 4-5 पानाचं, की तुम्ही आज काय करताय, तुमची आजची परिस्थिती काय आहे आणि ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय पैशामुळे किंवा साधनामुळे तो पूर्ण होण्यास अडथळा येतोय. बरोबर. तर असा थीम तुम्हाला तयार करावा लागेल. म्हणजे जसं एक उदाहरण सांगतो की आम्ही जगभराच्या शाळाशी व्हर्च्युअली कॉन्टॅक्ट करायचो, पण आमच्याकडे फक्त लॅपटॉप आणि प्रोजेक्टर होता, तर मुलांना इतकं सुंदरपणे तिथं इंटरॅक्ट होता यायचं नाही. ही स्टोरी करून आम्ही महापारेषणला दिली आणि महापारेषणने आम्हाला एक उत्तम असा स्मार्ट बोर्ड दिला की ज्याच्या माध्यमातून 360 डिग्रीचा ऑडिओ, व्हिडिओ सगळं कॅप्चर होतं. आणि महापारेषणचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो इथे सुद्धा की त्यांनी आम्हाला तो दिला. तर मग तसं प्रत्येक शाळेने किंवा शिक्षकाने तुमचे सुरू असलेले प्रोजेक्ट त्याची एक स्टोरी बनवा. मग ते 3ही प्रकारात करू शकता तुम्ही आणि ती वेगवेगळ्या कंपन्यांशी तुम्ही अप्रोच करा. स्वतःहून ज्या NGO तुम्हाला फंड करू शकतात, ज्या कंपन्या करू शकतात, तुम्ही त्यांचे ईमेल मिळवून त्याच्यावरती तुम्ही त्यांना पाठवू शकता. 10 लोकांना पाठवलं तर 2 लोक तरी तुम्हाला डेफिनेटली रिप्लाय देतील आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने तुमच्याकडे ते फंड यायला सुरुवात होतील.
त्याच्यानंतर तुम्ही त्या फंडमधून जे काही वस्तू घेतल्यात किंवा प्रोजेक्टसाठी जे काही प्लॅनिंग केले तर ते किती उत्तम चाललंय याचे पण पुन्हा रिपोर्ट बनवून त्यांना द्या, म्हणजे पुन्हा ते लोक तुम्हाला हेल्प करू शकतात, अपग्रेड करतील. तर सरकारी शाळांसाठी CSR फंडची अत्यंत आवश्यकता आहे आणि प्रत्येक शिक्षकाने शाळेने या पद्धतीने जर काम उभा केलं तर ते काम समाजातल्या खूप साऱ्या लोकांना आवडेल आणि ते लोक तुम्हाला उत्तम प्रकारे CSRच्या फंडमधून मदत करू शकतील. बरोबर. बालाजी सर, तुम्ही स्वतः एक स्वप्न पाहिलं होतं की तुमच्या शाळेत येणारे जे काही 10-20 मुलं असतील त्यांचं भविष्य घडवायचं आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करत गेले, तर आज त्याचा परिणाम कितीतरी मुलांना होतो आहे. आणि बघा ना, म्हणजे एक छोटासा विचार होता तो आज किती लोकांपर्यंत पोहोचतो आहे. आणि याच पॉडकास्टच्या माध्यमातून आमचाही तोच प्रयत्न आहे की तुमचा हा विचार आणखी महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे, शिक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, की ज्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य आणखी चांगलं होईल. तर खरंच थँक्यू सो मच आजच्या या शोमध्ये आल्याबद्दल. मला तर खूप खरंच आनंद झाला तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. मलाही भेटलेल्या संधीबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.